महाराज की जय। श्री गुरु वक्ते महाराज की जय। संत सखाराम महाराज की जय। सद्गुरु जोग तुकामणे गर्भवासी सुखी घालावी आम्हाशी. वरील 3 चरणामध्ये काही वाचिक मानसिक 3 मागण्या तुकोबारांनी मागितल्या आणि या 3 मागण्यांसाठी भगवंत म्हणले तुकोबा हे असं सहज नाही मिळणार. दे रे हरीण पलंगावरी. मग तुकोबा म्हणले काय त्याग करावा बुवा आम्ही. तर तुम्हाला गर्भाला यावं लागेल. ठीक आहे आम्ही तयार आहे. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे. म्हणजे आम्हाला तर टेन्शन नाहीच आहे गर्भाला येण्याचं, पण तूही घेऊ नको. सुखे घालावे आम्हाशी. तुकोबा म्हणता आम्हाला गर्भामध्ये देवा तू प्रसन्न चित्तानं घाल, आम्ही ते सोसायला तयार आहे, पण वरील अर्जांवर मात्र सही कर. 3 मागण्या आमच्या कायिक वाचिक मानसिक. विजदान देगा देवा तुझा विसर न व्हावा मानसिक. गुण गायीना आवडी वाचिक आणि संत संग देई सदा कायिक शारीरिक मागणी. ह्या आमच्या मागण्या पूर्ण कर. याच्यासाठी आम्हाला गर्भात घालायचं काम पडलं तरी चालेल. असो मंडळी, थोडक्या वेळामध्ये अभंगावर जसा प्रकाश टाकता आला मी तसा टाकण्याचा प्रयत्न केला. यदत्र सौष्ठवम किंचित तत्सर्वं मे गुरोर मे नाही. यदत्र असौष्ठवम किंचित तत्सर्वं मे गुरोर नाही. बोलिलेले कुरे वेडे वाकुडे उत्तर. पराक्षमा अपराध महाराजा तुम्ही सिद्ध. हे खूप सांभाळून म्हणावं लागते महाराज. आमच्या आश्रमामध्ये प्रत्येक रविवारी 3-3 कीर्तन असतात. पोरं लय झाले एक जर ठेवलं तर 4 वर्ष नंबर यायचा नाही. 3-3 कीर्तन 4-4 कीर्तन. एका पोराचं कीर्तन सुरू धुळ्याचा होता. मग मी येऊन बसलो त्याच्या कीर्तनात. जसं जमलं तसं कोणाच्या कीर्तन 5 मिनिटं थांब 10 मिनिटं थांब. मग जसं अळप झडप मी येऊन बसलो मागे. त्यानं मला पाहिलं पण मला पाहता बरोबर म्हणते जे योग्य असेल ते सगळं माझं आहे म्हणते, आणि जे अयोग्य असेल म्हणे ते सगळं बाबाचं आहे म्हणे. बस एवढं बोलतो म्हणे हो, आणि माझे पाय म्हणे बाबाच्या मस्तकावर ठेवतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो म्हणे. त्यामुळे ते हुकून असं भान ठेवून बोलावं लागते. ते यदत्र सौष्ठवम तत्सर्वम गुरोर मे नाही. यदत्र असौष्ठवम तत्सर्वम मे गुरोर नाही. असो मंडळी, असंच छान छान श्रवणाच्या सवयी ठेवा. न पाहिजे पडो दिला बुद्धीचा पालट. जसं मोठे सप्ते याच्या संकल्पना ज्या लोकांच्या अलीकडे झाल्यात, चांगल्या चांगल्या पंक्ती याला मोठा सप्ताह म्हणायचं, आणि चांगला मोठमोठाला मंडप याला मोठा सप्ताह म्हणायचं. पण मोठा सप्ताह हा वक्त्याच्या भोवती फिरायला पाहिजे. वक्ता मोठा विद्वान असावा, तर मग तो सप्ताह एका मंडपात असला तरी मोठा आहे. पण आता अशी भयंकर परिस्थिती झाली महाराज, कशाकडेच लक्ष देत नाही. हा फक्त वक्ता मोठा पाहिजे, वक्ता मोठा पाहिजे. आणि मग आता जे अलीकडे मोठ्या सप्त्याची संकल्पना आहे, माझी तर देवाला प्रार्थना आहे, सद्गुरु गजानन बाबांची चरणी प्रार्थना करतो की बाबा सत्य मोठे नका होऊ देऊ बा. कारण मोठे सत्याचं लक्षण असं झालं लोकांचं, जो जन्मल्यापासून मरेतात लोक एखादा भंगार कीर्तन करते, असा बाबा बोलावणं म्हणजे मोठा सप्ताह. अशी परिस्थिती झाली. लोकायला सगळं माहिती आहे, हा तेच सांगून राहिला. लोक महाराज तेच सांगितलं, पण काय कालच्या पेक्षा मजा आली. अबे काय मजा आली काय आली. तर यानं लोकांचं अज्ञान कसं निवृत्त होईल. म्हणून छान छान ऐका, चांगलं चांगलं ऐका. आणि ज्या सोपान महाराजांच्या नियोजनामध्ये तुम्ही या सप्ताहाचा आस्वाद घेत असता, महाराज हे मुळात खूप मोठ्यांकडे शिकलेले आहेत. आदरणीय पूजनीय गुरुवर्य जंगले महाराजांकडे सुद्धा महाराजांचं अध्ययन झालं. खूप विद्वान पंडित महाराज आहेत. आणि महाराजांनी एवढं मोठमोठ्या लोकांकडे श्रवण केलेलं असल्यामुळे त्यांना काही प्रश्नच नाही. फक्त गोंधळ असा होते, कधी कधी लोकाईचं ऐका लागत असते. हा आमच्या आबा म्हणतात लोकाईचं ऐकणं म्हणजे म्हणजे बायको जळ झाली नवरा हलका पडला, असं अर्थ झाला. नियोजकाने कधी समाजाचं ऐकू नये. हा दिग्दर्शका हा साधव समाज. पाऊस आला काय? असो, झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करू. सेवेला पूर्ण विराम देऊ. ज्ञानेश्वर सूचना तुम्ही काय वाहून जाणार नाही. 2 मिनिटाच्या पावसाला बसा. 2 मिनिट ज्ञानदेव द्वारा जसे आहात तसे जागच्या जागेवर खाली बसा बसा. पाणी लय जीवन आलं का? नाही थोडं येत नाही. कसं आहे औपचारिकता, कारण तुम्ही